हाय, वेलकम टू माय चॅनल. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तर गुड मॉर्निंग. आणि तुम्ही कसे आहात सगळेजण? मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. तर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया. तर आज आहे संडे आणि सोमवती अमावस्या आणि अधिक महिन्याचा लास्ट डे. तर मग मी त्यानिमित्ताने दीपदान आणि धोंडेदान करायचं ठरवलं होतं देवांना. ते माझं अचानक प्लॅन झालं, त्यामुळे मग माझी घाईघाई चालू होती. तर सकाळी मी उठले होते. सकाळी माझी मॉर्निंग झाल्याच्या नंतर पहिला मी चहा घेतला. आम्ही दोघी सुटलो होतो, बाकी सगळेजण झोपलेले होते. आम्ही दोघींनी उठून पटकन चहा केला आणि आमच्या आवाजाने मग बाकीचे सगळे उठले. आणि नंतर दोघीजणी छान असं मस्त चहा घेतला. हिने काही ब्रश केलेला नव्हता रुईने, त्याच्यामुळे काही तिला चहा दिला नाही. मी घेतला. तिचं चालू होतं मग ब्रश कर म्हणून तिला सांगत होते, पण तिचं खेळण्यात चालू होतं. चहा मस्त असं एन्जॉय केला आणि पाहत होते. इकडे आमच्याकडे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, त्यामुळे ना त्या झाडावरती ना खूप अशी डस्ट चढली. ती पाहत होते. बाबा किती झाली आहे डस्ट, मला ती क्लीन करायची आहे. पण मला ते आज काही ते शक्य नाही आहे. मला ते उद्या मंडेलाच करायला लागणार आहे. आणि सगळं झाल्याच्यानंतर माझा चहा वगैरे घेतल्याच्यानंतर मग मी लागली पूजेला. अगोदर हळदीचं लेपन केलं, अमावस्या होती तर, आणि नंतर पूजेला लागली. पूजेमध्ये अगोदर छान असं एका बाऊलमध्ये पाटीमध्ये सगळं देवाचं निर्माल्य काढलं. ते धूपचं सगळं खाली त्याचे ते काय म्हणतात असे राख होते ना, मग ती काढून घेतली. आणि पहिल्यात अगोदर तर ना मी सकाळी उठल्याच्यानंतर खाली जाऊन मी फुलं घेऊन आले होते. नंतर मग पुन्हा जात नाही, सकाळी पहिल्यांदा गेले, फुलं घेऊन आली, नंतर चहा घेतला. हे आत्ता पाहिल्याप्रमाणे तुम्ही रुटीन. आणि मला आता दीपदान करायचं होतं. ते तांब्याच्या दिव्यामध्ये करायचं म्हटलं, काय तांब्याचा दिवा नव्हता, म्हणून मग मी ते तांब्याचं ताट काढत होते. कारण माझं सगळं वरती असतं, ते एका बॉक्समध्ये ठेवून दिलेलं असेल. आणि तुम्हाला जर माझं पितळ्याचं कलेक्शन पाहायचं असेल तर प्लीज कमेंट करा. मी तुम्हाला ते कलेक्शन पण दाखवेल. माझ्या पितळ्याच्या वस्तू माझ्याकडे भरपूर आहे. तांब्या पितळ्याच्या भरपूर वस्तू आहेत. त्याच्यामुळे मग मी ती काढत होते प्लेट, आणि घाण दिसत होती, त्याच्यामुळे मी त्याला क्लीन करून घेतलं आणि पटकन इझीमध्ये ते लिक्विडनीच क्लीन केलं. सॉरी बरं का, मी ते लिक्विडला नाव ठेवलं, पण ते लिक्विडचं काही चूक नाही आहे. ते पाण्याच्या प्रॉब्लेममुळं देव खरं तर माझे काळे पडले होते. आता मी नंतर ते कॉर्पोरेशनचं पाणी यूज केलं, ते खूप छान असे देव राहिले त्या लिक्विडनी. पण मी त्या लिक्विडला बिचारायला नाव ठेवलं, पण तसं काही नाही आहे. ते पाण्यामुळेचा प्रॉब्लेम होता. आणि वरती चढल्याच्या नंतर चालू होतं माझं बाबा हे ते पंचायती, तिथेच माझं वाळून पाहणं वगैरे चालू होतं. ते वरतून काढलं ना, ते नवंसं वाटतं, बाबा एवढ्या वस्तू आहेत, वापरत पण येत नाहीत, किंवा असंच काही निमित्तानंच ते काढण्यात येतं. आणि नंतर ती प्लेट वगैरे घासून झाल्याच्या नंतर साईडला लगेचच नैवेद्याची तयारी करायला घेतलेली होती. म्हटलं माझी पूजा होईपर्यंत कुकर होऊन जाईल, त्याच्यामध्ये भात आणि अख्खा मसूर लावून घेतला होता. कारण माझी पूजा पण होते. नंतर पूजा झाल्याच्या नंतर मग त्याला फोडणी वगैरे मारता येते अख्खा मसूरला, त्याच्यामुळे तोपर्यंत गार वगैरे होऊन जाईल म्हणून तिकडं तो कुकर लावून दिला होता. आणि तर माझी छान अशी पूजेची तयारी चालू होती. अगोदर तर मी दिवा लावून घेतला देवाचा. तर दिवा पहिल्यांदा लावल्याच्या नंतरच आपली पूजा मांडणी केली जाते असं मानतात. दिवा लावला, छान अशी पूजा केली. आणि त्याच्यानंतर 33 वाती करायला घेतल्या होत्या. लांब वात असते ना, ती वातीच्या मी 33 करायला घेतल्या होत्या. पटक सिंगल नाही, मी 6 वातीच्या 5 केल्या होत्या. आणि 3 फुलवाती घेतल्या होत्या. त्या छान अशा तुपात बुडवून घेतल्या आणि छान अशा त्याचं दीपदान केलं. आणि साईडनी व्यंकटेश स्तोत्र पण लावलं होतं. म्हणतात की ते दिवे विझेपर्यंत काहीतरी आपण पठण केलं पाहिजे किंवा श्रवण केलं पाहिजे. त्याच्यामुळे ना मग मला बरेचसे कामं पण होते, त्याच्यामुळे मग मी टी व्हीला व्यंकटेश स्तोत्र लावून दिलं होतं.
अशी माझी छान उंबरठ्याची पूजन झाली आहे. त्याची पूजा केली छान धूप दीप दाखवून. शेषाद्रिशेखर विभो तव सुप्रभातम् पद्मेशमित्रशतपत्रगताविवर्गाः कर्तुं श्रियं कुवलयस्य निजाङ्गलक्ष्म्या देवीनादमिव बिभ्रतितीव्रनादम् शेषाद्रिशेखर विभो तव सुप्रभातम् श्रीमन्नभीष्टव. खूप छान पूजा पाहून आणि मला पूजा करून खूप छान वाटत होतं. घरात पॉझिटिव्ह वाटत होतं, खूप छान वाटत होतं. त्याच्यानंतर मग मी लगेच स्वयंपाकाकडे वळाले. की म्हटलं पटकन आता धोंडे आणि नैवेद्य दाखवला म्हणजे आपल्याला पण जेवण करता येतं. आणि त्यात यांना आमच्या कुलदेवताचा वार रविवार उपवास असतो, त्यामुळे यांनी फक्त सकाळपासून काहीच खाल्लेलं नसतं आणि ते खात पण नाही. त्यांना करून दिलं तर ते खात पण नाही. ते म्हणतात उपवास पकडण्याचंच काय फायदा, त्याच्यामुळे ते खात पण नाहीत. ते फक्त सकाळी 1 कप चहाच लागतो, चहावरतीच येते. त्याच्यामुळे म्हटलं आता पटपट उरकतं घ्यावं म्हणून मग माझी स्वयंपाकाची तयारी चालू होतं. छान असे कांदा टोमॅटो मी छान चॉप केले आणि छान भाजीला फोडणी दिली. लगेचच कणिक मळून ठेवलं होतं, तोपर्यंत कणिक भिजेपर्यंत भाजी होती, रस होती, माझा राईस पण झाला होता आणि धोंडे पण करायचे होते. साईड बाय साईड लगेचच भाजी केली, भात केला, लगेचच रस केला. आणि मी इकडे काय ठेवत नाही लगेचच माझ्या भाज्या वगैरे, मी लगेचच गॅसवर उतरून पलीकडच्या प्लॅटफॉर्मला ठेवून देते. आणि त्यात माझा हा भाऊ त्याला सांगत होते की बाबा पाणी भर, नंतर पाणी प्यायला लागतं, तुम्हीच म्हणता पुन्हा पाणी नाही, गार नाही ठेवलेलं, तुम्ही मला थोडीशी मदत करू लागा. ते पाणी भरायला त्याला सांगितलं होतं. मग तो पाणी मला भरायला मदत करत होता. आणि त्याचं ह्या रोईचं आणि त्या दोघांचं सारखं ते चॉकलेट खाण्याचं चालू होतं. मामा म्हणजे काय बापरे, विचारचं काम नाही. ते लाडच किती, पण ते चॉकलेटचं स्टिक आणलेले ते दोघांचं चॉकलेट खाणं चालू होतं. तर झाल्यानंतर छान मिक्सरमधून काढला, त्याला फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवून दिला. भाज्या भात सगळं इकडे ट्रान्सफर केलं आणि नंतर मी चपात्या करायला घेतल्या. पटपट अशा चपात्या केल्या आणि चपात्या करून झाल्यानंतर मग मी धोंडे करायला घेतले आणि छान असे तळून काढले. मी 33 धोंडे केले होते देवांसाठी. आणि मी काय फार मोठे केले नाही आणि फार छोटे पण नाहीत केले, मी मीडियम आकाराचे केले होते, कारण नंतर कोणी खाणार पण नाही, काय नाही. त्याच्यामुळे मग मी छोटे केले होते. आणि त्यात पुरणाचे नव्हते केले, मी खोबऱ्याचे केले होते. खोबरं, साखर आणि थोडीशी ड्रायफ्रूट पावडर टाकली होती आणि त्याचे केले. ते आमचे काही उरले पण नाहीत, आम्ही लगेचच ते संपून पण टाकले, कारण माझ्या भावाला पण खूप आवडतात, त्याला खोबरं आणि साखर टाकलेच इव्हन आवडतात. पण ती बारीक अशी पावडर केली होती त्या ड्रायफ्रूट पावडरची, त्याच्यामुळे त्याला काही समजली नाही. तो खाऊन गेला, तो छान झाले म्हणून मग त्याने खाल्ले, मी खाल्ले, आम्ही सगळ्यांनीच खाऊन टाकले. आणि माझ्या डोक्यात होतं की नाही, मग आता रात्री पण कणकेचे दिवे करायचे आणि मंदिरात जाऊन ते दिवे दाखवून यायचे. पण ते काय माझ्याने पॉसिबल नाही झालं, कारण की आमच्या घरी आता ड्रिलिंग करायची होती. ती येणार होते ते माणसं ड्रिलिंगसाठी, कपडे सुकवण्यासाठी. आता पावसाळा येतो आहे आणि आमची इव्हन आउट बाल्कनी आहे, त्याच्यामुळे ना मग पाऊस लगेचच ते गॅलरीत पडून जातो, मग कपडे नंतर सुकवायचे. त्याच्यामुळे ते कपडे सुकवायला वरचं स्टँड आणलं होतं वरती. मग ते आणल्याच्यानंतर मग ते ड्रिलिंग करायचं होतं. बापरे, त्या ड्रिलिंगने ना इतकं ना डस्ट झाली होती ना, मला विचारायचंच काम नाही. मला खूप 8:30 पावणे 9 झाले सगळं क्लीन करता आणि आज करू उद्या करू करण्यात राहून गेलं होतं सगळं. ते तिकडे होतं बाथरूममधले ऑर्गनायझर, पुन्हा आणखीन गॅलरीमध्ये आपले हँगिंग प्लांट्स लावायचे होते. पुन्हा रूममध्ये कुठे फ्रेम लावायचे, काय लावायचे, असे बरेच कामं निघले. आणि प्रत्येक रूममध्ये एकही जागा अशी नव्हती की तिथे डस्ट झाली नाही. मला पूर्ण सगळं क्लीन करायला लागलं आणि मग आज दिवसातून दोनदा मला फरशी क्लीन करायला लागली. तेव्हा जाऊन कुठेतरी मनाला शांती. काय होतं ते तसंच जर ठेवून दिलं ना,
मग ते नाही छान छान वाटत, ते सगळं पायाला डस लागते, तेच आपण वरती बसतो. तरी पण मला ना आता उद्या ते मी सगळं सोफा कवर ते सगळं धुवून काढणार आहे, कारण थोडी तरी डस्ट जातेच त्याच्यामुळे मग ती काय ठेवणार नाही, मी धुवून काढणार आहे आता. चला बघूया आता कुठपर्यंत नैवेद्याची तयारी होत आली आहे. तर झाली माझी सगळी नैवेद्याची तयारी. छान असा देवाला नैवेद्य दाखवला, त्याच्यानंतर आम्ही छान सगळ्यांनी जेवण केलं, यांचा उपवास सुटला. आणि माझी व्हिडिओचं इथंच दी एंड करते. बाय बाय. तर चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.